Hello students, let's study about variation, time, work and speed. या व्हिडिओमध्ये आपण व्हेरिएशनमधील टाइम, वर्क अँड स्पीड या भागाचा अभ्यास करणार आहोत. एक्झाम्पल्स रिलेटेड टू द नंबर ऑफ वर्कर्स अँड टाइम टेकन टू फिनिश द वर्क आर ऑफ इनवर्स व्हेरिएशन. पहा, वर्कर्स आणि टाईम यांच्यामध्ये नेहमी इन्व्हर्स व्हेरिएशन असतं. याचे कारण आपण वर्कर्स इन्क्रीज केले तर कामासाठी लागणारा वेळ टाईम काय होतो, डिक्रीज होतो, किंवा वर्कर्स डिक्रीज झाले तर कामासाठी लागणारा टाईम इन्क्रीज होतो. मीन्स वर्कर्स अँड टाईम टेकन टू फिनिश द वर्क आर ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन. सिमिलरली देर आर सम एक्झाम्पल्स रिलेटेड टू द टाईम टेकन टू कवर डिस्टन्स बाय अ व्हेकल and its uniform speed. Such examples of variation are the examples related to time, work and speed. Now we will see how to solve such examples of variation. Example is given here. 15 women finish the work of harvesting a groundnut crop in 8 days. Find the number of women if the same job is to be completed in 6 days. पहा, 15 वुमेन काम किती दिवसात करतात, 8 days म्हणजे 8 दिवसात करतात. फाइंड द नंबर ऑफ वुमेन इफ द सेम जॉब इज टू बी कम्प्लिटेड इन 6 days. तेच काम आपल्याला 6 दिवसामध्ये पूर्ण करायचं आहे. पहा, दिवस कमी झालेत म्हणजे साहजिकच वुमेनची हे काय होईल, संख्या काय होईल, वाढेल. पहा सोल्युशन. द नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू फिनिश अ जॉब इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ वुमेन एम्प्लॉईड. आता इथं वुमेन आणि डेज यामध्ये नक्कीच इन्व्हर्स व्हेरिएशन असणार, कारण वुमेन्स इन्क्रीज झाल्या तर डेज डिक्रीज होतील, वुमेन्स डिक्रीज झाल्या तर डेज इन्क्रीज होतील. लेट द नंबर ऑफ डेज बी डी. डेजसाठी आपण डी घेतली अँड नंबर ऑफ वुमेन बी एन. देन डी प्रपोर्शनल 1/n. means d multiply n is equal to k. K is constant of variation. First, if n is equal to 15 then d is equal to 8. आपल्याला त्यांनी पहिल्यांदा वुमेन 15 दिलेत आणि डेज 8 दिलेत. therefore k is equal to d into n is equal to 15 into 8. 15 8 is 120. Now let us find n when d is equal to 8. Now let us find n when d is equal to 6. D multiply n is equal to k. D multiply n is equal to 120. आपण आता काढलेलं आहे. D multiply n म्हणजेच k ची व्हॅल्यू काय, 120. D multiply n is equal to 120. D 6. therefore 6 multiply by n is equal to 120. n is equal to 120 upon 6 means n is equal to 20. Therefore 20 women should be employed to finish the work in 6 days. विद्यार्थी मित्रांनो, हेच एक्झाम्पल तुम्हाला स्कॉलरशिपला असेल तर एवढी प्रोसेस न करता एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे ते सांगते. पहा, नेहमी वर्कर्स आणि डेजमध्ये इन्व्हर्स व्हेरिएशन असते, म्हणजे वर्कर्स आणि डेजचं मल्टिप्लिकेशन नेहमी कॉन्स्टंट असतं. पहिल्यांदा वुमेन 15 दिलेत आणि डेज 8 दिलेत. 15 8 ज 120. परत आपल्याला वुमेन कॅल्क्युलेट करायचे आहेत आणि डेज आहेत 6. पहा, 15 8 ज 120 म्हणजे वुमेन आणि डेजचं मल्टिप्लिकेशन आहे 120. तर असा नंबर शोधायचा की ज्याने 6ला मल्टिप्लाय केलं की 120 येईल. 26 ज 120 म्हणजे उत्तर काय आलं तुमचं, 20. एवढी प्रोसेस केल्यानंतर जे आपल्याला n इज इक्वल टू 20 मिळाले ते आपण ओरली सॉल्व्ह करू शकतो, पण हे फक्त स्कॉलरशिपसाठी. रेग्युलरला तुम्हाला ही सर्व मेथड करायची आहे. प्रॅक्टिस सेट 7.3. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन. आपल्याला या 4 स्टेटमेंट दिलेली आहेत, त्यातली इन्व्हर्स व्हेरिएशनची स्टेटमेंट शोधायची आहेत. नंबर ऑफ वर्कर्स ऑन अ जॉब अँड टाईम टेकन बाय देम टू कंप्लीट द जॉब. पहा, नंबर ऑफ वर्कर्स ऑन अ जॉब and time taken by them to complete the job. As the number of workers increases,
the time taken by them to finish a job decreases. Or number of workers decreases, then time taken by them to finish a job increases. Means this is an example of inverse variation. हे इन्व्हर्स व्हेरिएशनचे एक्झाम्पल आहे. सेकंड, number of pipes of same size to fill a tank and the time taken by them to fill the tank. As the number of pipes increases, the time taken to fill the tank decreases. Or number of pipe decreases, time taken to fill the tank increases. Means this is also an example of inverse variation. Means first two examples are of inverse variation. Third example, petrol filled in the tank of a vehicle and its cost. Petrol filled in the tank of vehicle and its cost. As the quantity of petrol increases, its cost also increases. Or quantity of petrol decreases, its cost also decreases. That means this is an example of direct variation. This is not a inverse variation, means it is direct variation. आपल्याला काय विचारलेलं आहे, which of the following statements are of the inverse variation? Means this is an example not of inverse variation, or it's a direct variation. Fourth, area of the circle and its radius. As the radius of a circle increases, the area of circle also increases. Or radius of circle decreases, the area of circle also decreases. Means this is an example of direct variation, not a inverse variation. Means third and fourth examples are of direct variation, first and second are inverse variation. Next question, if 15 workers can build a wall in 48 hours, how many workers will be required to do the same work in 30 hours? पहा एक्झाम्पल मी पुन्हा एकदा रीड करते. इफ 15 वर्कर्स कॅन बिल्ड अ वॉल इन 48 आवर्स. 15 वर्कर 48 आवर्समध्ये एक वॉल काय करतात, बिल्ड करतात, म्हणजे एक भिंत बांधतात. हाऊ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क इन 30 आवर्स. म्हणजे आवर्स कमी केलेत. आवर्स कमी केलेत याचा अर्थ काय होतो, वर्कर्स इन्क्रीज होणार आहेत. लेट द नंबर ऑफ वर्कर्स बी एन. नंबर ऑफ वर्कर्स आपण एन घेतले. अँड द टाईम बिल्ड अ वॉल इन आवर्स बी टी. टाईम टी घेतला आणि वर्कर्स एन घेतले. इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन. द नंबर ऑफ वर्कर्स व्हॅरीज इन्व्हर्सली ॲज द टाईम टी. Therefore n proportional 1 upon t, or n is equal to k upon t. Therefore nt is equal to k. हा t इथं डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल. n इंटू t is equal to k. When n is equal to 5, t is equal to 48. Sorry, n is equal to 15, t is equal to 48. Means 15 multiplied by 48 is equal to k. Now multiply this. 15 8 is 120. Carry 12. 15 4 is 60 plus 12 72. K is equal to 720, where k is the constant of variation. Therefore equation of variation is nt is equal to 720. Substituting t is equal to 30, n is equal to 720 upon 30. हा टी या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल, डिवाइड होईल. 720 अपॉन 30, 0 0 कॅन्सल. नाव डिवाइड द 3 इंटू 72. 3 2 6, रिमेनिंग 1. 3 4 12,
n is equal to 24, means 24 workers will be required to complete the same work in 30 hours. 24 is our answer. Next example, 120 bags of half liter milk can be filled by a machine within 3 minutes. Find the time to fill such 1800 bags. पहा 120 बॅग हाफ लिटरच्या फिल करण्यासाठी 3 मिनिट लागतात मशीनला. वन 120 हाफ लिटरच्या बॅग फिल करण्यासाठी मशीनला 3 मिनिट लागतात. फाइंड द टाईम टू फिल सच 1800 बॅग्स. तर सेम त्याच साईजच्या 1800 बॅग फिल करण्यासाठी किती टाईम लागेल. द टाईम टेकन टू फिल अ बॅग ऑफ मिल्क व्हॅरीज डायरेक्टली ॲज द नंबर ऑफ बॅग्स. पहा हे डायरेक्ट व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे. बॅगची संख्या इन्क्रीज झाली, टाईम काय होईल, इन्क्रीज होईल. Therefore, time taken to fill a bag of milk varies directly as the number of bags. Let the number of bags be n. Number of bags be n, and time taken to fill the bag is t. Now n proportional t. N is equal to kt. Here value of n and t is given. N upon t is equal to k. Value of n is 120 upon t is 3 is equal to k. 3 1s 3, 3 4s 12, 3 0 0 means k is equal to 40. K is constant of variation. Now equation of variation is n upon t is equal to 40. Substituting n is equal to 1800. Value of n is given 1800 upon t is equal to 40. आता हा 40 इथं न्यूमरेटरमध्ये, इकडे आला तर डिनॉमिनेटरमध्ये जाईल, आणि टी डिनॉमिनेटरमध्ये, तिकडे गेला तर न्यूमरेटरमध्ये जाईल. मीन्स 1800 अपॉन 40 इज इक्वल टू टी. 0 0 cancel. 4 1s 4, 4 4s 16, remaining 2, 4 5s 20 means t is equal to 45 minutes is your answer. Next example, a car with speed 60 kilometers per hour takes 8 hours to travel some distance. पहा काय सांगितलेलं आहे. ए कार विथ स्पीड 60 किलोमीटर्स पर आवर टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल सम डिस्टन्स. 60 किलोमीटर पर आवर या वेगाने स्पीडने जाणारी कार सम डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी 8 hours घेते. व्हॉट शुड बी द इन्क्रीज इन द स्पीड इफ द सेम डिस्टन्स इज टू बी कवर्ड इन 7.5 hours. म्हणजे 7.5 तासामध्ये तेच डिस्टन्स आपल्याला कवर करायचं असेल तर कारचं स्पीड किती इन्क्रीज करावं लागेल. कारचं स्पीड किती करावं लागेल विचारलेलं नाही, किती इन्क्रीज करावे लागेल. पहा सोल्युशन. लेट द स्पीड ऑफ द कार बी एस, स्पीड एस, अँड टाईम टेकन टू ट्रॅव्हल सम डिस्टन्स बी टी. हिअर स्पीड अँड टाईम are varies in inverse variation. Speed increases, time decreases, speed decreases, time increases. Therefore s is equal to k upon t. st is equal to k. Here s means speed is 60 multiply by time is 8 hours is equal to k. 800 8 6 48 means constant of variation k is equal to 480. Therefore equation of variation is st is equal to 480
80. Here substituting t is equal to 7.5 means 7.5 hours. S into 7.5 is equal to 480. 7.5 कसे आले समजले का? 7 hours and half hours आहेत. हाफ hours means 0.5 means 7.5 hours. S is equal to 480 upon 7.5. तर हा भागाकार चुकू नये यासाठी काय करायचं, यातला पॉईंट काढायचा. एका 1 डिजिट नंतर पॉईंट आहे म्हणून याला मल्टिप्लाय बाय 10 करायचे. डिनॉमिनेटरला आपण 10ने मल्टिप्लाय केले म्हणून न्यूमरेटरला सुद्धा काय करायचे, 10ने मल्टिप्लाय करायचे. म्हणजे इथं काय न्यूमरेटरमध्ये काय होईल, 4800 अपॉन 7.5 इंटू 10 मीन्स 75. करा डिवाइड. 15 5 75, 15 3 45, 3 रिमेनिंग 30 झाले. 15 2 30 आणि हा 0 मीन्स 320. अगेन 5 1 5, 5 6 30, रिमेनिंग 2 मीन्स 20, 5 4 20 मीन्स टाईम इज स्पीड इज 64 किलोमीटर्स पर आवर. पण आपल्याला विचारलेलं काय आहे, व्हॉट शुड बी द इन्क्रीज इन स्पीड. पहा सुरुवातीचं स्पीड किती होतं, 60 किलोमीटर्स पर आवर आणि इन्क्रीज झालेलं स्पीड काय आहे, 64 किलोमीटर्स पर आवर. म्हणजे किती स्पीड इन्क्रीज झालं, 64 मायनस 60 इज इक्वल टू 4 किलोमीटर्स पर आवर. मीन्स आन्सर इज द स्पीड ऑफ द कार शुड बी इन्क्रीज्ड बाय 4 किलोमीटर per hour. Thank you.